मी सगळ्यांना आज व्लॉगमध्ये सांगितलं की तुझी एक स्पेशल स्टोरी, एक स्पेशल नातं आहे साबुदाणा वड्यांसोबत. ते तुझ्या तोंडून ऐकणार आहे. सांगशील ना? का बरं? प्रचंड चांगला व्यक्ती असेल, त्यांना कुचकेपणा कसा करायचा हे माहीत नसेल ना, तर हा माझा भाऊ आहे, तो क्लासेस घेतो. नंबर खाली देईन मी, तो तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. आणि दुसरा फेवरेट कलर ऑब्व्हियसली पिंक. हा पिंक कलर ना माझ्या चेहऱ्याला असा उठून दिसत होता, म्हणजे तो ब्राईटन अप करतो ना. आजकाल बरेच लोक कलर टेस्ट करतात. जास्त खाऊकू नकोस, अभ्यास कर गपचूप. म्हणजे 299 लिहिलं जातं, तसं वाटतं की 200च्या घरात आहेत ते, पण ॲक्च्युली ते 300चे असतात. त्यामुळे आपण वगैरे केलं मस्त साबुदाण्याची खिचडी आणि गोड दही. हा हे असं कॉम्बिनेशन आहे ना की मी रोज खाऊ शकते. काय बोलत होते मी? ओके. हाय एव्हरीवन, नमस्कार. मी नुपूर आणि महाशिवरात्रीचा खूप 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 मनापासून शुभेच्छा सर्वांना. हॅप्पी महाशिवरात्री. तर आज आहे महाशिवरात्री, तर म्हटलं की का नाही आज आपण मस्तपैकी व्लॉग बनवूया. आजचा दिवस ॲक्च्युली खूप बिझी असतो. खरं म्हणायला गेलं तर सुट्टीचे दिवस ॲक्च्युली बिझी असतात आणि आपला जो नॉर्मल हेक्टिक दिवस असतो त्याच्यापेक्षा जास्त बिझी आपले सुट्टीचे दिवस जातात. तर चला बघूया आज मी काय काय करते, कशी कशी महाशिवरात्री साजरी करणार आहे आणि बाकीच्या सगळ्या मज्जा. तर चला ब्लॉग बघणं कंटिन्यू. तर मी रेडी झालेली आहे. हे कानातले माझ्या आईचे घातलेत आणि हा पूर्ण ड्रेस. एक मिनिट मी कॅमेरा फ्लिप करून पूर्ण ड्रेस दाखवते. येस, तर हा आहे माझा पूर्ण ड्रेस. ॲक्च्युली हे थोडंसं मिसमॅच होतं आहे, पण ठीक आहे. हा कुर्ता पण आईचा आहे आणि ही स्लॅक पण आईचीच आहे, पण तिने ती मला वापरायला दिली, स्वतः ती माझी आहे. आणि मी चाललो आहे महादेवांच्या मंदिरात. इथे जवळच एक खूप खूप सुंदर महादेवांचं मंदिर आहे, तर आम्ही सध्या तिकडे चाललो आहे. आणि आई आणि म्हणजे आमच्या शेजारचं काकू त्या गेलेल्या आहेत पुढे. आम्हाला जायचं आहे, पण काय माहिती आहे का, आज आहे ना काय बोलत होते मी? ओके. कधी कधी मला असा प्रश्न पडतो की ऑफलाईन म्हणजेच विदाऊट कॅमेरा इतकं बडबड करणारी मुलगी कॅमेरा हातात आल्यावर एवढी कमी बडबड का करते. तर मे बी सोशल थोडं प्रेशर की लोक काय विचार करतील हा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी व्लॉगिंगवर नवीन आहे, त्यामुळे मला थोडीशी असं काय बोलावं, काय टिप्स अँड ट्रिक्स आहेत समजत नाही. तर मी नाश्त्याला पास्ता खाल्ला होता. मी सांगितलं होतं मी नाश्ता करते आणि हा माणूस निर्लज्जासारखा इकडे बसलेला आहे. कुचकेपणा करायचं कोणाला शिकायचं असेल ना, कोणी प्रचंड चांगला व्यक्ती असेल, त्यांना कुचकेपणा कसा करायचा हे माहीत नसेल ना, तर हा माझा भाऊ आहे, तो क्लासेस घेतो. नंबर खाली देईन मी, तो तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे मिस्टर कुचके मास्टर. चलायचं आपण. मी जस्ट आता नोटीस केलं माझे केस किती छान दिसत आहेत आज. म्हणजे सामान कुठे गेलं? तिकडे बघ नेलो. मी आधीच सांगितलं माझी खडस नंबर झिरो नसतं. दे राहिलं. दर्शन करून झालेलं आहे आणि आता इतकी क्रेझिंग होत होती मला उसाचा रस्त्याची की आम्ही उसाच्या रस्त्याला आलो. आणि खूप गरमी असल्यामुळे ना आजकाल खूप तसं तहान पण लागते, त्यामुळे मग असं धूप वगैरे दिसले की अनावर होतं, अनकंट्रोल. चला आम्ही तर आतमध्ये भेटतो. इकडे कधीच गर्दी का ढोकळा
चितळे हे आहे डोक्याचे, हे बघ, हे पण इथे हे चितळे नाही आहे बहुतेक, हे ठेवत नसतील चितळे. हे बघ पास्ता हा वाला घेऊ यावेळेला. पेनेवाला घेऊ. कुठे आहे निनाद? ट्रॉली घेऊन कुठे गेला? कॉफी आणली आहे तिला, तू कसं डिस्क्राईब करशील? हां असं म्हणजे तू तिला काय नावाने संबोधित करतेस? 500. तिचं नाव इम्पल्स कॉफी आहे, ओके, कळलं ना? सरबत लगेच संपणार. घे ना आई. कोकम आहे घरी? कोकम सरबत आहे? असेल. लिच्ची घ्यायचं. किती महाग असेल ना ते. 168. त्यामध्ये लिच्चीमध्ये ना हे टाकलं ना आपण, थोडासा चाट मसाला भुरभुरला आणि त्याचं मस्त थंड सरबत बनवलं की खूप छान लागतं. मी बिर्ला कॉलेजच्या इथे पिते. दालचिनी पाहून कॉग्नोसीची आठवण आली. क्विल्स. ॲसफोटिडा आहे का इकडे? ॲसफोटिडा म्हणजे अँड आय एम बॅक होम. ॲक्च्युली मगाशी मॉलमध्ये किंवा सुपर मार्केटमध्ये व्हिडिओ करता करता मोबाईल स्विच ऑफ झालेला. सो मग म्हटलं की जाऊ दे, नको शूट करायला व्लॉग. आणि आत्ता फायनली मी जेवण वगैरे केलं आहे. थोडीशी मिसेस मूवी काल आम्ही जी बघत होतो ती राहिली होती, सो ती कंटिन्यू केली, पूर्ण संपवली. आणि ती बघताना पुन्हा वेळ आईचं तोंडच होतं. लिटरली आईचं तोंड असं होतं. आणि जेवण वगैरे केलं, मस्त साबुदाण्याची खिचडी आणि गोड दही. आहा, हे असं कॉम्बिनेशन आहे ना की मी रोज खाऊ शकते. त्यामुळे हे खाल्लं. आणि फायनली घरात थोडासा पसारा होता, सुकलेले कपडे वगैरे, मग ते सगळे घालून कपाटात ठेवले. आणि आता फायनली आराम करायचा वेळ आला, तर मस्त AC लावून झोपती आहे. 1-1.5 तास झोपेन आणि मग उठल्यावर पण खूप काम आहे. सो लेट्स गो. बाय एव्हरीवन. तर मी उठलेली आहे, मस्त 2 तास छान झोप घेतली आणि माझ्या डोळ्यावरही झोप दिसतेच आहे. सो आता मी छावा पिक्चरचे तिकीट्स बुक करत होतो आणि मी इंस्टाग्रामवर, व्हॉट्सॲपवर, यूट्यूबवर सगळीकडे इतकी छावा मूवीची हाईप ऐकते आहे की आता जर नाही बघायला गेले ना तर एक असं सोशल आयसोलन्स की आपण म्हणतो ना, फोमो होईल. त्यामुळे आम्ही आता बघायला चाललो आहे. पण तिकीट्स खूप हाय आहेत. जनरली तिकीट्स ना 180-200 असे असतात, पण ह्याचे ऑलमोस्ट 300च्या घरात आहेत. तर बघू. आणि वर त्यातल्या त्यात बुक माय शोवर कन्व्हिनियन्स फी पण लागते. तर आमच्या घरी इथे जवळ थिएटर आहे, तर आम्ही तिथे ऑफलाईन जाऊन बघतो काय कसं काय पैसे लागणार आहेत. ॲक्च्युली आजच बघायला जायचं होतं आम्हाला, पण काय झालं की तिकीट्स सगळे बुकड होते आणि एकदम असे पुढचे फर्स्ट सीट असते ते तिकीट्स मिळत होते. मग फर्स्ट सीट्सवाले तिकीट्स आम्हाला नको होते. आणि आईला आमच्या घराच्या थोडे एक दूर स्टेशनजवळ पण सिनेमा आहे, तिथे काय जायचं नव्हतं. आईला ह्याच सिनेमात जायचं होतं, कारण हा नवीन सिनेमा आहे आणि तिच्या मैत्रिणींमध्ये या सिनेमाची खूप काय म्हणतो आपण गप्पा गोष्टी चालतात तिच्या त्या किटीवाल्या मंडळांमध्ये. त्यामुळे मग तिला ह्याच सिनेमामध्ये जायचं आहे आणि ह्याच थिएटरमध्ये जायचं आहे. त्यामुळे आपण बघूया आता. मीनवाईल मी विचार करते थोडंसे ट्रेंड्समध्ये जाऊन रोजचे घालायचे टी-शर्ट्स वगैरे घेऊन येऊ, कारण जे काही माझ्याकडे होते आयदर त्यांचे कलर फेड झाले, नाही तर तो गळा जसं नसा लूज पट्ट तसं झालं आणि मग मला तसं ऑब्व्हियसली चांगलंच नाही दिसत, त्यामुळे मग ते नाही घालणार आहे. तर चला मस्तपैकी जाऊया. चालली माझ्या फेवरेट दुकानात, विच इज ट्रेंड्समध्ये मी ॲक्च्युली बऱ्याच दिवसांनी चालली आहे. मध्यंतरी असं झुडिओ किंवा डीमार्टमधनं शॉपिंग व्हायची. चला ट्रेंड्समध्ये जाऊया. छान आहे ना पण व्हिडिओ काढतेस ना? हा बघ, हा चांगला आहे की? हां नाही, दोघं चांगले आहेत तसे, पण हा धुवून हा कसला नाही तर मग बोलू शकतो. ब्लॉगमध्ये गप्पा राहायचं नसतं, ब्लॉगमध्ये वरती बडबड करायचं. हाय ऑल. तर मी घरी आलेली आहे. मी ट्रेंड्समध्ये गेली होती, थोडीशी शॉपिंग केली. काय तर निनादने आता रिसेंटली व्हिडिओ स्टॉप केला होता आणि म्हणत होता
ओके. तर मी ट्रेंड्समध्ये जाऊन शॉपिंग केली आणि खरंच ट्रेंड्समधले टी शर्टचं कलेक्शन चांगलं आहे. म्हणजे आधी अजून थोडं बेटर होतं असं मला वाटतं, प्रिंट्स वगैरे मी जेव्हा आधी शॉपिंग करायचे. पण ठीक आहे, आता पण चांगले आहेत आणि रेट्स काही फार जास्त नाही आहेत. पण ती एक ट्रिक असते ना, म्हणजे 299 लिहिलं जातं, तसं वाटतं की 200च्या घरात आहेत ते, पण ॲक्च्युली ते 300चे असतात. त्यामुळे आपण कसं डायरेक्ट 300 लिहिलं तर आपण घ्यायला थोडं धजावतो की हा 300 रुपयाचं घ्यायचं की नाही रोज वापरण्यासाठी. किंवा मग ते 499चं लिहितात. 499 म्हणजे आपल्याला असं वाटतं की 400 रुपयाचं आहे, 400च्या घरात आहे. मग ते सायकोलॉजिकल ट्रिक असते आणि त्यात आपण घेत जातो. बरं, माझे ना इन जनरल असे डीमार्टला गेले ना की 2 तरी सेट, 2 किंवा कधी कधी 3 सेट बनतात असे घरी कपडे घालायचे. पण मी आता जाऊन फक्त 2 टी शर्ट्स आणलेत आणि एक टॉप आणला आहे. तर मी तुम्हाला दाखवते काय काय आणले ते. हा एक टॉप आहे. ॲक्च्युली ना हा खूप छान दिसतो, म्हणजे मी लावून बघितला माझ्यावर आरशात तिकडे, तो खूप सुंदर दिसत होता म्हणून हा व्हाईट घेतला. आणि मी जेव्हा केव्हा शॉपिंगला जाते ना, माझा पहिला प्रेफरन्स नेहमी व्हाईट कपड्यांवर असतो. सो व्हाईट. आणि दुसरा फेवरेट कलर ऑब्व्हियसली पिंक. हा पिंक कलर ना माझ्या चेहऱ्याला असा उठून दिसत होता, म्हणजे तो ब्राईटन अप करतो ना. आजकाल बरेच लोक कलर टेस्ट करतात. जास्त खाऊकू नकोस, अभ्यास कर गपचूप. तर आजकाल बरेच लोक नाही का ते आपण बघतो विविध कपडे लावून बघतात चेहऱ्याला, आणि मग सपोज रेड कलरचा लावला तर मग डार्क, पिंक कलरचा लावला तर मग लाईट उठून दिसतो, सो वॉर्म कूल शेड्स त्या हिशोबाने. तर हा असं थोडासा उजळ करत होता मला, म्हणून मी हा घेतला. आणि ऑब्व्हियसली मी पर्पल क्वीन आहे, मला पर्पल आणि लॅव्हेंडर कलर प्रचंड आवडतात, त्यामुळे एक हा टॉप घेतला. हा तिकडे ब्राईट दिसत होता पण घरी आल्यावर असं मळखाऊ वाटतो आहे, का माहिती का. आणि याचं मटेरियल सॉफ्ट आहे, कॉटन नाही आहे. मी मोस्टली कॉटनचे कपडे घालते, कॉटन नाही आहे. पण ठीक आहे, असे टाईपचे टॉप्स ना एव्हर ट्रेंडिंगमध्ये असतं, म्हणजे कधीच आउट ऑफ ट्रेंड जात नाहीत, त्यामुळे एखादा असं असणं इज गुड. शिवाय ह्याच्याशिवाय मी घेतला आहे हा लिप बाम. मध्यंतरी मी जे 2 लिप बाम ऑनलाईन मागवले होते, चांगले ब्रँडचेच होते, पण तरी ते माझे लिप्स प्रचंड डार्क करत होते आणि ड्राय करत होते, तर मग ते नाही घेतले. आणि हा लिप बाम घेतला मी. लॅक्मेचा लिप बाम इज द बेस्ट, म्हणजे खूप छान आहे. आणि ह्याच्यात SPF आहे, सो मी SPF असणाराच लिप बाम घेते, म्हणजे थोडं सनस्क्रीनचं प्रोटेक्शन मिळतं लिप्सला. आणि नेक्स्ट ना, हा आहे आयलायनर. माझं जुनं आयलायनर खूप असं थिक झालेलं आणि पापड्या होत होत्या त्याच्यामध्ये, म्हणजेच ते एक्सपायर झालं आहे. त्यामुळे मी हे आयलायनर घेतले. कुठला ब्रँड आहे माहीत नाही आहे, पण ते सांगत होते की 300 रुपयाचा आहे आणि ह्याच्यावर ऑफर लावून काहीतरी 80 रुपयाला होत होतं. मग हे घेतलं, आणि कारण आयलायनरची एनिवेज गरजच होती. सो हे एवढं सगळं अंदाजे कितीला पडलं असेल सांगते. अंदाजे पडलं आहे हे 1000च्या पुढे आमचं बिल झालेलं आहे. मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं. मला असं वाटलं की 2-3 टी शर्ट काय 500-600मध्ये येतील, पण एक्स्ट्राचा खर्च वगैरे, ओ माय गॉड, ठीक आहे जाऊ दे चला. आणि हे सगळं तर हे सेट बनलेलाच नाही आहे, म्हणजे पॅन्ट घ्यायची बाकी आहे. पॅन्ट तिकडे ना सगळ्या खूप महाग होत्या, 600-700 अशा होत्या. 600-700चा घ्यायला काही नाहीत, पण त्या ना सारखं एक वापरून कंटाळा येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्वालिटी प्रचंड सुंदर होती, पण अशी खूप छान क्वालिटी होती. म्हणजे वॉन्कर्स वगैरे कसे असतात तशा जाड. पण आता सध्या उन्हाळा आहे, तर आईचं म्हणणं होतं की शॉर्ट्स घे किंवा 3/4 घे, म्हणजे तुला उन्हाळ्याचा गरम नाही होणार. म्हणजे प्रचंड जाड होत्या, चांगल्या क्वालिटीच्या होत्या, त्यामुळे एवढं जाड सध्या मला नको आहे. मी विचार करते आहे की झुडिओमध्ये आणि डीमार्टमध्ये जाऊन बघू, तिथे नॉर्मल क्वालिटीच्याच, नॉर्मल काय डीमार्टमध्ये थोडं लो क्वालिटीच्याच असतात, पण त्यांच्या शिलाई वगैरे उसवतात. पण ठीक आहे, 3-4 महिने वापरून टाकून दिलेल्या बऱ्या पडतात. सो इथे निनाद मला काहीतरी कधीच इशारा करतो, तुम्ही बघते त्याला काय म्हणायचं. बोल काय. वाव, मॅथ्स सॉल्व केलं. ओके, मी तुझ्या मॅथ्सच्या टीचरला या ब्लॉगचा लिंक पाठवते, म्हणजे ते आपल्या सबस्क्रायबरही होतील आणि तुझे मॅथ्सचे होमवर्क रोज ते अशा ब्लॉगमध्ये चेक करतील. ठीक आहे, चालेल ना. वाव, व्हेरी गुड. असंच रोज प्रॅक्टिस कर, म्हणजे 90च्या प्लस मिळतील तुला मॅथ्समध्ये. ठीक आहे, समजून करतोयस ना, छापून नाही करतस ना. नाही ना, समजते आहे ना सगळं, कॅल्क्युलेशन, भागाकार, गुणाकार. इझी आहे मॅथ्स. मग 90च्या पुढे ना, 90% पुढे. तर गाईज, मी आजचा हा व्लॉग इथेच एंड करते, कारण असं आहे की आता काही स्पेशल आहे. साबुदाणे वडे बनत आहेत आणि माझ्या आईची साबुदाणा वड्यांसोबत एक इतकी स्पेशल स्टोरी आहे ना, ती स्टोरी मी तुम्हाला तिच्या तोंडूनच ऐकून, सो तिलाही होते साबुदाणे वडे बनवते. तोपर्यंत व्लॉग पाहत राहा. पता नहीं यार, इस बारे में
मी सगळ्यांना आज व्लॉगमध्ये सांगितलं की तुझी एक स्पेशल स्टोरी, एक स्पेशल नातं आहे साबुदाणा वड्यांसोबत. ते तुझ्या तोंडून ऐकणार आहे. सांगशील ना? का बरं? बापरे, इतकं सिरियसली बघते जसं काही केस हिलाच सॉल्व्ह करायची आहे. कुठे नाही, त्याच्या 2 फॅमिलीज असतात, एक ही वाली आणि एक गावाला राहणारी. हां, आणि इथल्या फॅमिलीला त्या गावाच्या फॅमिलीबद्दल माहीत नाही आहे. असे असतात बघ माणसं. दे ना. अरे दे. नुसतं गोड आहे ना, तू पण खा. गोड एकदम. हाय एव्हरीवन, तर आज महाशिवरात्री होऊन 2 दिवस झालेले आहेत, म्हणजे दुसरा दिवस आहे आणि मी व्लॉग एंड करायचा विसरले होते, त्यामुळे पटकन व्लॉग एंड करते. तर असा होता आमचा महाशिवरात्रीचा दिवस. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काय मी थोडी नवीन आहे ना, त्यामुळे अशा पब्लिक ठिकाणी मला ब्लॉग करायला थोडीशी लाज वाटते, पण ऑब्व्हियसली जर तुम्ही सपोर्ट केला तर मग नक्की मी ससेप्टेबल होऊन जाईल त्या गोष्टीला. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.